निघाले आणि मी बिल्डिंगच्या खाली आले आणि जात होते तर मला असं एकदम फील झालं की माझ्या मागून स्वामी येत आहेत. ओके. आणि तो इतका माझ्यासाठी असा एक असं म्हणतो ना की डोळ्यात पाणी आणणारा एक्सपिरियन्स होता. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, माझे गुरुवारचं व्रत चालू होतं, 11 गुरुवारचं. आणि जेव्हा मी बसले पारायणाला, फोटोसमोर पूजा पारायणाला, तर ते पारायण करताना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असतं. तर पारायण आणि 11 माळा जप आणि 11 वेळा तारक मंत्र. तर तारक मंत्र म्हणताना एका ओळीपाशी येऊन मी अडकले की निशंक हो, निर्भय हो मना, अखंड स्वामी बळ पाठीशी. आणि मी घळाघळा रडायला लागले की स्वामी तुम्ही मला वाचवलं. ते कुठेतरी प्रत्येक वेळेस जी व्यक्ती चांगलं काम करते तर देवाला पण कुठेतरी ते दिसत असतं. जो व्यक्ती नामस्मरण करतो, जो व्यक्ती पुण्यकर्म करतो, त्याचा ऑरा स्ट्रॉंग असतो. तर त्या झाडाने सांगितलं की खूप एंटिटी आहेत, घरातल्या मुलांना सांगा इथे येत जाऊ नका, तिने सांगितलं. आणि एखादा दिवा लावा तिथे म्हणून, त्या एंटिटीनी शांत राहावा आणि तुम्हाला त्रास नको देऊ दे म्हणून. जेव्हा मी घराशी कनेक्ट करते तर त्या घरातलं कुटुंब कसं आहे, त्या घराला ते कसं ठेवतायत, क्लीन ठेवतायत का, स्वच्छ ठेवतात का, पूजा अर्चा होते का, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. तर ते आजोबा अटॅकने गेले, आजी एक्सपायर झाल्या. त्या 3 मुलांपैकी एक मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला. एका मुलाचा मुलगा 18 वर्षाचा त्याचा झाला. म्हणजे एका घराने एवढे मृत्यू बघितले, 4. जेव्हा मी घराशी कनेक्ट केलं तर ना मला घरामध्येच कनेक्ट केल्यानंतर खूप निगेटिव्हिटी जाणवली. मला असं दिसलं की ना घरामध्ये एक आर्थिक हानी होती, भावंडांमध्ये खूप वादविवाद होत होते. आणि हे अपमृत्यू तर ते कळलंच होतं क्लायंटकडून. मला असं आलं की नाही, ह्यांच्यामध्ये आपापसातच एकी नाही आहे. सोल्युशन असं आलं की तिथे ना पारायण करायचे होते. काही नवनाथ भक्तिसागर या ग्रंथाचं पारायण तिथे करायचं होतं त्यांना. म्हणजे सोल्युशन म्हणून असं आलं. वर्षभर करायचं होतं पारायण, दर महिन्याला एक. हा म्हणतोय की माझं पाणी आहे ना 4-5 दिवसातून एकदा बदलतात. देवाचं खूप करता, म्हणजे पूजा वगैरे बऱ्याचदा तुम्ही खूप करता. आणि ॲज अ फॅमिली म्हणजे यू आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि असं आलं की ना तुमचं घरावरती खूप प्रेम आहे तुमच्या, म्हणजे तुम्ही घरातली एकूण एक गोष्ट ना खूप प्रेमाने घेतली, ते याला खूप आवडतं. ऑनलाईन ॲड टाकलाय सगळं, पण 3 वर्ष झाले आमचं घरच विकलं जात नाही. ते घराने सांगितलं मला नाही जायचं, मला याच फॅमिली सोबत राहायचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे स्नेहल पाठारी. आणि तुम्ही मागचा जो पॉडकास्ट त्यांचा पाहिला आकाशिक रीडिंगवरती होता आणि त्यामध्ये बऱ्याच चांगल्या एक्सपिरियन्स त्यांनी त्यांचे शेअर केलेत. क्लायंट्सला कसे अनुभव आले, क्लायंट्सला कसे त्यांनी हील केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे रेमेडीज त्यांनी सांगितले होते क्लायंट्सला, ज्याच्याने त्यांना फरकही आला आहे. त्याच प्रकारे टेलिपॅथी ही मोडॅलिटी पण त्यांना येते. बऱ्याच आहेत टेलिपॅथी, मीडियमशिप, पण आजच्या पॉडकास्टमध्ये स्पेसिफिकली आपण बोलणार आहोत टेलिपॅथीवरती, ज्याच्यामध्ये आपण प्राण्यांसोबत कम्युनिकेट करू शकतो, घरांसोबत कम्युनिकेट करू शकतो. त्याच सकट झाडं जी असतात आपल्या घरामध्ये बाहेर, त्यांच्यासोबत पण आपण कम्युनिकेट करू शकतो. त्यांना पण काही गोष्टी सांगायच्या असतात, त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, पण स्नेहलताई आपल्यासोबत आहेत, त्यांना ते खूप चांगल्या प्रकारे येतं. तर आज आपण त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो ऐकून घेऊया. तर ताई, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू, मला इथे पुन्हा एकदा बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. मागच्या पॉडकास्टचा इतका चांगला रिस्पॉन्स आला आहे आणि कंटिन्यू कॉमेंट्स आणि लाईक्स आहेत आणि इंस्टाग्रामवरती पण बऱ्याच लोकांनी ती रील शेअर केले, कारण की कनेक्ट झालीत लोक आकाशिक रीडिंगमध्ये. तसंच आजचा जो टॉपिक आहे आपला टेलिपॅथी, तर त्यावरती डिस्कस करूया. जे व्ह्यूअर्स आपल्या पॉडकास्टवरती आज नवीन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. माझं नाव स्नेहल पाठारी. मी टेलिपॅथिक कम्युनिकेटर आहे, आकाशिक हीलर आहे, PLR थेरपिस्ट आहे. त्याचसोबत मी एक इनबाउंड सायकिक मीडियम आहे, म्हणजे मी सोलसोबत पण कम्युनिकेट करते. माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हटलं तर मी MSc आहे, MSc इन मायक्रोबायोलॉजी, आणि त्यानंतर BEdसुद्धा केलं आहे. आणि मी टीचिंग फील्डमध्ये काम करत होते. आणि आता सध्या स्वामींच्या कृपेने, काय देवाची इच्छा म्हणून, मी अकल्ट मध्ये माझं पूर्ण क्षेत्र बदललं आहे, पण या क्षेत्रात आता सध्या मी कार्यरत आहे. ओके, ग्रेट. तर सर्वात आधी टेलिपॅथी हे आहे काय? टेलिपॅथी म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मनाचा मनाशी संवाद. जेव्हा कुठलाही संवाद किंवा कुठलाही मेसेज पाठवण्यासाठी
लँग्वेजची म्हणजे भाषेची गरज नाही आहे, ती व्यक्तीसमोर असण्याची गरज नाही आहे. अगदी सोप्पा एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण ना बऱ्याचदा आपल्या आवडत्या मैत्रिणीची मित्राची आठवण काढतो. तर मग असं होतं ना की त्यांचा समोरून फोन येतो आणि आपण म्हणतो की अरे तू 100 वर्ष जगशील आता मी तुझीच Correct. आठवण काढ. हो. सो हे काय असतं, यालाच टेलिपॅथी म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण ती आठवण काढतो म्हणजे त्या व्यक्तीचा सातत्याने विचार करतोय तर ती एनर्जी लेवलला कुठेतरी त्यांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचला म्हणून ते तुम्हाला Okay. कॉल करतात. सो जी आपल्या जवळची माणसं असतात त्यांच्यासोबत आपण टेलिपॅथिकली कनेक्टेड असतोच. पण आपण ही आपले इंट्युशन्स किंवा आपण थोडं स्वतःवर काम केलं तर आपण अगदी प्राण्यांशी पण कम्युनिकेट करू शकतो, प्लांट्सशी कम्युनिकेट करू शकतो. आता प्राणी आणि प्लांट्स किंवा झाडं ही सजीव आहेत, पण घर म्हटलं तर घराला तसं बघायला गेलं तर घर निर्जीव. Correct. पण घराचा पण एक आत्मा असतो जो आपण म्हणतो ना वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो. घरात आपण अगदी कायम चांगलं बोलावं. आपल्या वाडवडिलांनी सांगितलेलं असतं की घरात क्लेश शुभ, क्लेश नको, भांडण नको. सो ही घराची जी एनर्जी असते बेसिकली टेलिपॅथीद्वारे आपण एनर्जीशी कनेक्ट करतो. मग तो प्लांट म्हणा किंवा ते घर समोर असायची गरज नाही आहे. मी कित्येक घरांशी विजिट न करता म्हणजे तिथे प्रत्यक्षात न जाता कनेक्ट केलेलं आहे. त्या घराची एनर्जी कशी आहे, त्या घरात काय चालतं, लोकांचं एकमेकांसोबत रिलेशन कसं आहे, कसा सुधार आणू शकतो, हे सुद्धा आपल्याला टेलिपॅथीच्या मार्फत कळतं. ओके, ग्रेट. तर घराचा आता आपण विषय काढलाय, तर घराचं कसं कम्युनिकेट तुम्ही करू शकता, म्हणजे काय प्रोसेस तुम्ही कसं म्हणजे हे करता? हां, आता ॲक्च्युली घराचं जेव्हा कम्युनिकेशन असतं तर त्या ठिकाणी किंवा त्या घरी मला प्रत्यक्ष गरज पडत नसते. मी माझ्या घरात बसून मेडिटेशन थ्रू त्या घराशी कम्युनिकेट करते. फक्त महत्त्वाच्या गोष्टी एवढ्या लागतात, ते म्हणजे त्या घरातल्या व्यक्तींची परमिशन. बिना परमिशनचं एथिकली मी असं तत्वात माझ्या पण बसत नाही आणि ते योग्यच नाही आहे की कुठल्याही घराशी कनेक्ट करणं. सो त्या घरातल्या फॅमिली मेंबर जे आहेत त्यांची परवानगी लागते आणि नॉमिनल जर फोटो असेल तरी ठीक आहे, नसेल तरी पण कनेक्ट करता येतं. त्यामुळे बाकी काही गोष्टी नाही लागत. आणि समजा एखाद्या व्यक्तीचे ना 2-3 ठिकाणी घर आहेत तर मग ते नक्की लोकेशन काय आहे तेवढंच, पूर्ण ॲड्रेसची गरज नसते. ओके. आणि जर कोण रेंटेड असेल तर त्यावेळी कुणाची परमिशन घ्यावी? जर रेंटेड असेल ना तर त्यावेळी त्या घरात जे कुटुंब राहते ना त्यांची परवानगी. म्हणजे घर भले वेगळ्या व्यक्तीच्या नावावर आहे पण आता कुटुंब जे आहे तिथे राहते तर त्यांची परवानगी. कारण की शेवटी त्यांचे व्हायब्रेशन्स, घराची एनर्जी म्हणजे वास्तूची एनर्जी प्लस फॅमिली मेंबर्सची एनर्जी. त्यामुळे जेव्हा मी घराशी कनेक्ट करते तर त्या घरातलं कुटुंब कसं आहे, त्या घराला ते कसं ठेवतायत, क्लीन ठेवतात का, स्वच्छ ठेवतात का, पूजा अर्चा होते का, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे कुठेतरी मी त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये डोकावून बघत असते. त्यामुळे त्या कुटुंबाची परवानगी गरजेची असते. आणि तसंच आता घरामध्ये आपण जर म्हणजे बरेच लोक डेकोरेशन्स वगैरे करतात, ऑर्गनाईज करतात प्रॉपर वेमध्ये, तर त्या गोष्टींनी पण घराचे व्हायब्रेशन्स चेंज होतात का? हो, अर्थात. जसं आपण दिवाळीला नवीन कपडे घेतले आपल्या आवडीचे, तर आपण ते कपडे घातल्यानंतर आपल्याला जसा आनंद होतो ना की हां छान आज नवीन शॉपिंग केली, सणासुदीला आपण नवीन घालतो, तसं घराला पण आनंद होतो. म्हणजे बरीचशी घरं अशी असतात की म्हणजे जेव्हा घराशी कनेक्ट केलं तर ती एनर्जी सांगते की पेंटिंग करून घ्या, स्वच्छता करा. आता एखाद्याने खूप समजा तुम्ही खूप छान घर सजवलंय, खूप मस्त, सो ते घर ना तुम्हाला कायम तथास्तु म्हणणार, ते घरात तुमची भरभराटच होणार. मग भले ते रेंटेड जरी असलं तरी, कारण त्या वास्तूचा तुम्ही आदर करताय, त्या वास्तूचं तुम्ही म्हणतो ना आपण जसं स्वतःच्या जवळच्या माणसाची काळजी घेतो. हा घर म्हणजे फक्त 4 भिंती नाही आहे, घराचा पण एक आत्मा आहे. सो जेव्हा आपण घराची काळजी घेतो ना ते घर पण आपल्याला आशीर्वाद देतं, ते घर पण खुश होतं. आणि असा काही एक्सपिरियन्स आहे का टेलिपॅथीमध्ये जिथे घराचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता काही? असे तर बरेच एक्सपिरियन्सेस आहेत, पण एक जो आहे तो मी कधीच नाही विसरणार, तर तो सांगते. मी टेलिपॅथी शिकल्यानंतर ना मी प्रॅक्टिस करत होते, कारण की जोपर्यंत तुम्ही परफेक्ट नाही होत तर तुम्ही म्हणजे मी असं मानते की एनर्जी एक्सचेंज घेऊन कोणाच्या केसेस नाही घ्याव्या. तर बऱ्याच केसेस मी प्रॅक्टिस म्हणूनच जवळजवळ 201 केसेस केल्या असतील सुरुवातीला, म्हणजे फुकट एनर्जी एक्सचेंज न घेता. सो तेव्हा एक केस केली होती, तर ती ना थ्रू आली होती, म्हणजे मैत्रिणीने आणली होती प्रॅक्टिससाठी. अर्थात त्या व्यक्तींची परमिशन घेऊन. गावाकडचं घर होतं, सातारा जिल्ह्यातलं एका अगदी ग्रामीण भागातलं, आणि वडिलोपार्जित घर होतं, म्हणजे जागा खूप जुनी होती
ते त्यांनी बांधलं होतं. म्हणजे जे फॅमिली आता तिथे राहत होती त्यातल्या जे वडील होते म्हणजे जे मुख्य कुटुंब प्रमुख त्यांनी ते बांधलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी. म्हणजे त्याला पण 30-35 वर्ष झाली असतील. ती लक्षात राहण्यासारखी केस म्हणजे ती म्हणजे खूप एक्सपिरियन्स तो भयानक पण म्हणता येईल आणि असा आहे. तर काय झालं होतं की त्या घरामध्ये ना म्हणजे ज्यांनी ते घर बांधलं तर त्यांना 3 मुलं होती. अच्छा. आणि तिन्ही मुलांची कुटुंब म्हणजे प्रत्येकाला 2-2 अपत्य, एक मुलगा, एक मुलगी, एक मुलगा, एक मुलगी, असं म्हणजे 3 मुलं, त्यांच्या बायका वगैरे. आणि ते आजी आजोबा म्हणूया आपण त्यांना. तर ते आजोबा अटॅकने गेले, आजी एक्सपायर झाल्या. त्या 3 मुलांपैकी एक मुलगा एक ॲक्सिडेंटमध्ये गेला. तर एका मुलाचा मुलगा 18 वर्षाचा त्याचा मर्डर झाला. म्हणजे एका घराने एवढे मृत्यू बघितले 4. आणि जेव्हा मी घराशी कनेक्ट केलं तर ना मला घरामध्येच कनेक्ट केल्यानंतर खूप निगेटिव्हिटी जाणवली. आणि कसं असतं की ते जे असतात त्यांची एनर्जी आता हे आपण जरी म्हणत असलो की व्यक्ती मेला की तो मोक्षपदाला पोचतो किंवा त्याला गती मिळते, पण त्याच्या काही इच्छा असतील ना तर एनर्जीचे काही म्हणतो आपण त्याला कण रूपाने, सूक्ष्म रूपाने, तर त्यांच्या एनर्जीज असतात. सो तिथे ते 4ही व्यक्ती कनेक्ट झाले. त्यांच्या ते इच्छा ज्या काही होत्या त्या त्यांनी सांगितल्या. म्हणजे ते खूप म्हणजे तो प्रसंग खूप हे होता माझ्या मनात, कारण की ते तर कनेक्ट झाले पण त्या घरामध्ये ना एक असा जिना होता. त्या जिन्याच्या खाली म्हणजे मी असं समजा की मी लांबून बघतीये तर त्या जिन्याच्या खाली मला एक पूर्ण अशी काळी भिन्न अशी सावली दिसली. म्हणजे मला तो पण ॲज अ सायन्स स्टुडंट आय वॉज नॉट बिलिव्हिंग इन ऑल दिस थिंग्स, की माझा विश्वास नव्हता. पण जेव्हा मी ते स्वतः अनुभवलं ना समोरासमोर, भले मी फिजिकल लेवलला मी माझ्या घरात होते पण मी मेडिटेशनमध्ये त्या घरात जेव्हा शिरले तर तेव्हा ती एनर्जी तिथे होती. आणि असं आलं की ती 150 वर्षापासून तिथे आहे आणि प्रचंड निगेटिव्हिटी, नकारात्मक. त्यामुळे मला असं दिसलं की ना घरामध्ये एकतर ना आर्थिक हानी होती, भावंडांमध्ये खूप वादविवाद होत होते. आणि हे अपमृत्यू तर ते कळलंच होतं क्लायंटकडून मला की अपमृत्यू आहेत. मग त्याच्यावरती ना सोल्युशन्स विचारले की आता काय करता येईल, कारण की ते घर एकत्र कुटुंब तिथे राहत होतं आणि ना शक्य नव्हतं त्यांना ते घर सोडून जाणं. मग काय करायचं. मग तेव्हा मला असं आलं की नाही ह्यांच्यामध्ये आपापसातच एकी नाही आहे. आणि सोल्युशन असं आलं की तिथे ना पारायण करायचे होते काही. तर नवनाथ भक्तिसागर या ग्रंथाचं पारायण तिथे करायचं होतं त्यांना. म्हणजे सोल्युशन म्हणून असं आलं. वर्षभर करायचं होतं पारायण, दर महिन्याला 1. आणि त्या पारायण काळामध्ये नॉनव्हेज नाही बनवायचं घरात. आणि बरंच काही काही घरातले जे आता व्यक्ती मेन उरल्या होत्या म्हणजे त्या आजी आजोबा तर गेले होते पण त्यांची 1-2 मुलं किंवा सुना त्यांनी ते करायचं होतं सगळ्यांनी एकत्र येऊन. आणि मला असं आलं की ना त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे जी नातवंड होती त्यांच्या पण जीवाला धोका आहे. बऱ्याच गोष्टी. आणि हे जेव्हा मी कनेक्ट करते ना, कनेक्शन माझं झालं की मी कॉर्ड कट करते तिथून बाहेर ये, तर ते कॉर्ड कट होत नव्हते. म्हणजे मला असं जाणवलं की देअर वॉज समथिंग निगेटिव्ह, माझ्या आजूबाजूला काहीतरी आहे. आणि मला ना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. म्हणजे असं जाणवतं ना की कोणीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला म्हणते की तू का दाखव, म्हणजे मी कुठेतरी ती त्या एनर्जीला हकलवण्यासाठी त्यांना उपाय दिले होते. आणि मला इंट्युशन पण आलं की ते करणार नाहीयेत कुटुंबातले लोक. पण तरी पण माझं काम होतं, मी एक रिपोर्ट बनवायचं. तर मी ते सगळं लिहिलं. ते लिहिता लिहिता पण किती वेळा म्हणजे अडथळे असे आले की मी टाईप करत होते, मोबाईलच हँग व्हायचा, अचानक स्विच ऑफ व्हायचा. आणि मला ते एनर्जी जाणवत होती खूप माझ्या आजूबाजूला. मी खूप घाबरले तेव्हा, नवीन होते प्रॅक्टिस करत, खूप घाबरले. आणि मी अक्षरशः देवासमोर जाऊन उभी राहिले माझ्या घरात की मी काय चूक तर करत नाहीये, मी तर मदतच करते. तर मला असं समोरून इंट्युशन्स येतात. तर म्हणजे देवाकडून म्हणा, एका अनामिक शक्तीकडून की तू मदत करतेस ना, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकोस. आणि ते मला ना ते इतकं तेव्हा असं टच झालं. आणि मला जायचं होतं बाहेर, म्हणजे मुलाला शाळेतून आणायला जायचं होतं. तर मला ना खूप असं घाबरल्यामुळे ना श्वास लागल्यासारखं होतं ना आपल्याला तसं. तर मला असं आलं समोरून की बसून पाणी पी, आम्ही आहोत, म्हणजे तू घाबरू नको, तू चांगलं काम करतेयस तर तुला घाबरायची गरज नाही आहे. मी पाणी प्यायले, निघाले आणि मी बिल्डिंगच्या खाली आले. आणि जात होते तर मला असं एकदम फील झालं की माझ्या मागून स्वामी येत आहेत. आणि तो इतका माझ्यासाठी असा एक
असं म्हणतो ना की डोळ्यात पाणी आणणारा एक्सपिरियन्स होता. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. माझे गुरुवारचं व्रत चालू होतं, 11 गुरुवारचं. आणि जेव्हा मी बसले पारायणाला, फोटो समोर पूजा पारायणाला, तर ते पारायण करताना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असतं. ते पारायण आणि 11 माळा जप आणि 11 वेळा तारक मंत्र. तर तारक मंत्र म्हणताना एका ओळीपाशी येऊन मी अडकले की निशंक हो, निर्भय हो मना, अखंड स्वामी बळ पाठीशी. आणि मी घळाघळा रडायला लागले की स्वामी तुम्ही मला वाचवलंत. आणि म्हणजे ते कुठेतरी प्रत्येक वेळेस जी व्यक्ती चांगलं काम करते तर देवाला पण कुठेतरी ते दिसत असतं. आणि नंतर जेव्हा मी आता हे सगळं तर अनुभव माझा होता, पण तो रिपोर्ट मी जेव्हा दिला, आता त्यांच्याकडून पण व्हॅलिडेशन घेणं गरजेचं आहे ना. म्हणजे मला कळेल, कारण की मी एनर्जी एक्सचेंज वगैरे घेतलेच नव्हते, पण मला कळणं गरजेचं आहे की माझा जो रिपोर्ट आलाय तो काय खरं आहे का त्याच्यातलं. सो मी त्यांच्या फॅमिलीमध्ये फोन केला, म्हणजे तर बोलले घरातल्या. आता कसं होतं ग्रामीण भागातले, त्यांना व्हॅलिडेशन काय करणार. तर मी सांगायचे की हे असं असं होतं का तुमच्या घरात, कारण मला जाणून घ्यायचं. मग ती म्हणाली हो, आमच्या घरात कोणी एकत्र एकमेकांची नीट बोलत नाही, सगळे वादविवाद होतात वगैरे, खूप खूप गोष्टी. मग त्यांना म्हटलं तुम्ही करा, नाही होणारच नाही आमच्याकडून शक्य. म्हणजे त्यांनी त्या बाईने हातच वर केले. मग नंतर तिने एका मुलीला फोन दिला आणि ते आलं होतं की नातवंडांच्या जीवाला धोका आहे. तर ती नात होती, लग्न होऊन गेली होती, तिचे वडील एक्सपायर झालेले म्हणून ती आली होती, म्हणजे त्या आजोबांची नात. तर ती आली, ती पण फोनवर बोलली. ती थोडीशी मला त्यातल्या त्यात सेन्सिबल वाटली, सुशिक्षित होती, ग्रॅज्युएट होती. तर तिच्याशी मी बोलले, तर ती रडायलाच लागली. म्हटलं काय झालं. तर ती म्हणाली ताई मला ना आत्महत्या करायचे विचार येतात. मग तिला पण खूप समजावलं, तिला काही सोल्युशन्स दिले. मग ते शिक्कामोर्तब झालं की त्यांच्या नातवंडांना पण जीवाला धोका आहे. तर ते तिथे त्याच्यामुळे फील म्हणजे त्यांच्या आयुष्यात सगळे प्रॉब्लेम्स त्या घरामुळे होते, त्या एनर्जीमुळे. पण आता सोल्युशन देणं माझं काम आहे, ते करणं त्यांचं काम आहे. तर त्यांनी ते पारायण नंतर डोंट नो केलं की नाही केलं, पण अशा बऱ्याच गोष्टी घडतात. म्हणजे घराशी कनेक्ट केल्यानंतर प्रत्येक घर सकारात्मकच असेल असं नाही, काही ठिकाणी नकारात्मक ऊर्जा पण असतात. करेक्ट. आणि सर्वात पहिली टेलिपॅथीची केस कोणती होती आणि सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला तो विश्वास अजून कसा तुमचा ठाम झाला? सांगते. सगळ्यात पहिली केस प्रॅक्टिस केसच होती, माझ्या मैत्रिणीची. तिने दिली होती गावच्या घराची तिच्या. तर एकत्र कुटुंबामध्ये ते घर बांधलं होतं, म्हणजे जागा मूळ एकत्रात जी असते ना वाडवडिलांची तशी होती. आणि ते 3-4 काकांनी मिळून, म्हणजे तिचे वडील अजून 1-2 काका असं काहीतरी त्यांनी ते बांधलं होतं. मग त्यांच्या हिश्श्याच्या घराशी मी आधी कनेक्ट केलं, ते ओके होतं. पण ती म्हणाली की नाही नाही, या जागेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, आमची कामं अडकतात, म्हणजे एकंदरीत. तर तू ना संपूर्ण घराची आणि जागेशी पण कनेक्ट कर. तर जेव्हा मी जागेशी कनेक्ट केलं, तर मी जेव्हा बसले डोळे मिटून ध्यानाला, मला ना ते घरच दिसलं नाही. तर मला ती जागा घर बांधण्यापूर्वी जशी होती, बेअर लँड, रिकामी जागा, शेत, ते दिसलं. शेतामध्ये एक झाड दिसलं आंब्याचं, आणि त्याला ना एका माणसाने फास लावून घेतलेलं दिसलं. आणि ते कष्टकरी वर्गातले जसे लोक असतात ना, म्हणजे धोतर पण ते नेसण्याची स्टाईल वेगळी, पूर्ण नाही, अर्ध गुडघ्यापर्यंत, आणि ते अशा टाईपचं काही जॅकेट आणि ते मुंडास असं, आणि वय जास्त नव्हतं. तर आणि असं दिसलं की ती एनर्जी तिथून मुक्त नाही झालेली, ती फिरत असते, म्हणून ती निगेटिव्हिटी जाणवते लोकांना. मग आता ह्याचं व्हॅलिडेशन मग तिला विचारलं की मग तिने तिच्या वडिलांना सांगितलं. वडील पण 65+ वगैरे असतील. मग वडिलांनी तिला सांगितलं की हो, मी लहान असताना असं ह्या जागेवरती, शेत होतं ना त्यांचं आधी, शेतामध्ये एक 17-18 वर्षाचा मुलाने तसं करून घेतलं होतं, वेगळ्या जमातीतला होता. तर ते झालंय, मी बघतो त्याचं कुटुंब मिळतं का. तर ती माझी पहिली पेड अशी केस. म्हणजे मी पैसे घेतले नव्हते, तिने खुश होऊन की नाही नाही तू घे आणि तू आता हे प्रोफेशनली कर, कारण तुला खूप छान जमतंय. आणि असं माझ्या मैत्रिणींनी खूप मला तेव्हा सपोर्ट केला की तुला खूप छान जमतंय. सो दॅट वॉज माय फर्स्ट पेड केस. आणि मग असा हळूहळू प्रवास माझा सुरू झाला. आणि मी सुद्धा इकडे टेलिपॅथीकडे कसे वळले, तर त्याची पण एक स्टोरी आहे. माझ्या वडिलांची तब्येत ना गेल्या बऱ्याच टाइम, म्हणजे ना अचानक एकामागोमाग एक आजारपणा. म्हणजे आधी तर ते पडले, पायाचं फ्रॅक्चर झालं, मग परत पोटाचं ऑपरेशन, अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि त्याच्यात आपल्याकडे काय असं काय झालं की आपण जास्तच होतंय म्हटलं, आपण काय होतं पत्रिका दाखवून घेऊ बाबा, आपण सगळ्या गोष्टी ट्राय करतो. हा, तर पत्रिका त्यांची नव्हती, जन्मवेळ नव्हती. तर म्हटलं मग आता काय करायचं. मग मी एका व्यक्तीकडून ते घराची टेलिपॅथी कम्युनिकेशन करून घेतलं, माझ्या माहेरच्या घराचं.
वडिलांच्या घरी हा हा वडिलांच्या म्हणजे माझ्या माहेरच्या घराचं. आणि तेव्हा मला वाटलं आपण शिकलो तर म्हणजे ऍटलिस्ट आपल्यासाठी तरी शिकूया ना. मग मी एक हाऊस म्हणून शिकले आणि अशीच प्रॅक्टिस करत करत मग एक लेवल अशी आली की मला समोरून पेड केसेस यायला लागले. मग तुम्ही घराशी कम्युनिकेट केले, मग त्यावेळी काय आलं रीडिंग मध्ये? कोणाच्या घराशी म्हणजे तुम्ही तुमच्या घराशी कम्युनिकेट केले ज्यावेळी तुमचे वडील हा आजारी हा होते, हा मग त्यावेळी तर रीडिंग अच्छा हा तर त्यावेळेला आईच्या रीडिंग मधून आलं होतं की ना काही कुलाचार होत नाहीयेत. आणि ती आई म्हणाली की हो कुलाचार होत नाहीयेत. म्हणजे ती ना खूप दर सणाला आपल्याकडे असं ना की पोळा आला पुरणपोळी, होळी आली पुरणपोळी किंवा असं ती बरंच करायची. पण नंतर नंतर मग तिने ना ते थोडं म्हणजे वयानुसार पण काही गोष्टी सोडून दिल्या. मग ते आलं की ते बदल करा किंवा घरामध्ये सुद्धा काही बदल आले, इंडोर प्लांट्स लावा, अजून काही बदल मग ते केले. मग घराच्या एनर्जीमध्ये खरंच फरक जाणवतो. ओके. त्यानंतर तुम्ही शिकलात हो telepathy. मी स्वतः शिकले. आणि जेव्हा तुम्ही टेलिपॅथीचे रीडिंग्स घ्यायला स्टार्ट केलं, म्हणजे हे घर कसं बोलतं आपल्याशी, म्हणजे तुम्हाला काय कशा वेने आन्सर देतं? म्हणजे मी समजा ऍज अ क्लायंट तुमच्याकडे आलोय आणि माझ्या घराचं तुम्हाला समजा टेलिपॅथी करायचं, तर ते माझं घर कसं बोलणार तुमच्यासोबत? सांगते. आता कसं असतं माहितीये, काही लोकांना असं वाटतं की आमच्या घरातली सगळीच गोष्ट सगळंच हिला दिसेल. तसं नाही होत. ओके. काही प्रॉब्लेम्स असतील ना तर ते घर तीच गोष्ट दाखवतं किंवा काही चांगल्या गोष्टी पण ठराविक. आता एक किस्सा आहे याच्याशी संबंधित. एक केस केली होती मी माझ्या मैत्रिणीच्या भावाच्या घराची, पुण्याची. तर ना त्याच्यामध्ये काय झालं की ना ती म्हणजे मी घर बघितलेलं नाहीये, अजूनही बघितलेलं नाहीये. सो त्याच्यामध्ये काय झालं की मी कनेक्ट केलं आणि त्या घराने म्हणजे असं समजा की तुम्ही बसलाय एखादा पिक्चर बघताय, सपोज तुम्हाला एक फ्लॅश आला, हॉलमधला काहीतरी सीन दिसला आणि दिसलं की इथे हे, आणि इंट्युशन पण येतात म्हणजे कानात पण तुम्हाला कोणतरी सांगितलं हे बघ इथे असं असं आहे, परत दुसरा फ्लॅश, दुसरा सीन, दुसरी गोष्ट. तर म्हणजे एखादं लहान मूल कसं दाखवतं तसं ते घराने मला हे बघ हिने बघ म्हणजे फ्रीजचा दरवाजा उघडला, डायरेक्ट एक फ्लॅश, फ्रीजचा दरवाजा उघडला, हे बघ हिने फ्रीजमध्ये किती सामान असंच ठेवलंय, बघ किती डेट गेलेले मसाले, तिला सांग फ्रीज क्लीन करायला, बंद. दुसरा फ्लॅश, देवघर, सुकलेली फुलं, मग ती कितीही पूजाच करत नाही. मग मी लिहिलं ते सगळं रिपोर्टमध्ये, कारण टेलिपॅथीचा रिपोर्ट रिटर्नमध्ये असतो. मी लिहिलं की ती पूजा करत नाही. बेडरूममध्ये पूर्ण अंधार, परत एक फ्लॅश आला, दरवाजा डायरेक्ट उघडला बेडरूमचा ह्याचा कबर्डचा, आणि असे कपडे बोळे बोळे अक्षरशः खूप उघडलं की पडतायत. मग असं आलं की हिच्याकडे इतके कपडे आहेत, ती ना ते नीट ठेवत पण नाही, कोणाला देत पण नाही, वापरत पण नाही असं. आणि पूर्ण बेडरूम मध्ये अंधार, निगेटिव्हिटी. मग मी ते सगळं लिहिलं की हे चेंजेस तुम्हाला करायचे, रोज देवपूजा झाली पाहिजे, फ्रीज क्लीन करा, अडगळ काढा, बऱ्याच गोष्टी. आणि जेव्हा हे केलं ना तर ज्या मैत्रिणीचं भावाचं घर होतं तिनेच व्हॅलिडेशन दिलं, म्हणाली हो अगं तिच्या घरी असंच आहे सेम. म्हणजे तिने ग्रे पूर्ण फर्निचर, बेडरूममध्ये पूर्ण अंधार करून बसतात, म्हणजे ती लक्ष देत नाही कशामध्ये. आणि मला ती दिसली, म्हणजे तिची होती ती वहिनी की अशी बसली मस्त फोन बघते, रील्स बघते, देवपूजा नाही करत. तर ते आलं. मग ते सोल्युशन्स तिला आले, आता ते करणं तिचं काम आहे. शेवटी वास्तू तथास्तू म्हणते ना, तर एनर्जीशी कनेक्ट झालो वास्तूच्या, तर वास्तूला पण कळतं की मग ते दिसतात गोष्टी. आता आपल्या चॅनलवरती बरेच लोक आध्यात्मिक आहेत, बरेच लोक देवाचं खूप काही करतात, पण रोजचं नामजाप वगैरे चालू असतं. त्यांच्या पण घरामध्ये कोणाकोणाच्या आहे इश्यूज, आणि बऱ्याच लोकांनी मला कॉमेंटही केले, पर्सनल मेसेजेस आहेत. तर अशी कधी केस आले का जे व्यक्ती खूप आध्यात्मिक आहेत पण त्यांच्या घरामध्ये काही अशी गोष्ट आहे जी नकळत त्यांच्याकडनं होते आणि ती म्हणजे चुकीची आहे? हां, असं होतं. अशा बऱ्याचशा केसेस आहेत की लोकांना म्हणजे करत असतात आध्यात्मिक मार्गात. आजकाल बरेच लोक वळालेत कारण की प्रॉब्लेम्सच सगळ्यांना तेवढे आहेत. पण ना कधी कधी काय होतं माहिती आहे, तुम्ही फक्त आध्यात्मिक मार्गात आहात त्याचं ना तुम्हाला एक संरक्षण कवच तर निर्माण होतं त्या मोमेंट पुरतं, पण बाकीच्या पण गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत. एकच गोष्ट नाही आहे. आता ती व्यक्ती आत्ता जे करते पण आधीचं कर्म, तर ते आज जसं आपण आकाशिकमध्ये मागच्या जन्मातलं कर्म ते असतं. कधी कधी ना अशा 1-2 केसेस मी बघितलेल्या ना की त्या ज्या क्लायंट होत्या ना त्या खूप आध्यात्मिक होत्या, खूप करायच्या देवाचं किंवा नामस्मरण, तर ते पॉझिटिव्हिटी होती त्यांच्या घरामध्ये, पण त्यांच्या घराच्या आजूबाजूला ना निगेटिव्ह होतं बाहेर. म्हणजे असं समजा की बाहेर एंटिटीज किंवा हे. सो जर थोडं जरी ते त्यांचं हे कमी झालं ना, ती पवित्रता, मग ते एंटिटीज अटॅक करतात किंवा त्या घरामध्येच येऊन राहतात. तर एक केस होती
की ना बंगला होता, तर कर्जत साईडला असा कुठेतरी त्यांचा बंगला होता. त्यांनी ना तो बंगला बांधताना ना तिथे पिंपळाचं झाड त्यांनी तोडलं आणि तर त्या झाडावरती काही एंटिटीज होत्या. त्यानंतर घरात येऊन राहायला लागल्या. म्हणजे ह्या घरात करतायत देवाचं पूजा बिजा सगळं, पण ते एंटिटीजचा पण त्रास त्यांना होत होता. मग अशा बाबतीत मग घर सोडणं किंवा ती जागा, कारण की त्यांचं घर तुम्ही तोडलं तर ते तुमच्या घरात येणार. सो ती जागा सोडणं हाच कधी कधी उपाय असतो. किंवा त्यांनी बरीच पारायण आणि पारायण वगैरे जरी केली दॅट विल बी ओनली अ प्रोटेक्शन. असं समजा की पाऊस पडतोय, तुम्ही रेनकोट घातला, तुम्ही भिजायचे वाचणार, जसं रेनकोट निघाला भिजणारच आहे. सो असं होतं. म्हणजे हे पारायण नामजप वगैरे त्याचा फायदा आहेच, नक्कीच आहे अर्थात. आणि ती पवित्रता दिसते कित्येक घरांमध्ये. म्हणजे एका घराची मी केस केली होती, तर त्याच्यामध्ये ना मला असं दिसलं की खूप छान घराचे व्हायब्रेशन्स आहेत, खूप पवित्र, आणि या घरात मोठमोठ्या व्यक्ती येऊन गेल्या आहेत आध्यात्मिक, आणि असं एकदम सोनेरी प्रकाश आणि खूप छान दिसलं. मग मी रिपोर्ट बनवला तर ती समोरून असं आलं की हो आमच्या घरी ना म्हणजे त्या सनातनमध्ये होत्या साधक म्हणून, तर बरेच संत वगैरे येऊन गेलेत. आम्ही घरात मध्ये होम यज्ञ याग बऱ्याचदा होतात. मग ते चांगले व्हायब्रेशन्स पण असतात, ते दिसतं. आणि हे नेहमीच कधीही फायद्याचंच आहे. आपल्या घराचे व्हायब्रेशन्स, म्हणजे हे मी ओव्हरऑलच सगळ्यांना सांगेन की तुमच्या घराचे व्हायब्रेशन्स तुम्हाला चांगले ठेवायचे असतील तर काही गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत. एकतर घरात वादविवाद, मोठ्या मोठ्याने ओरडून बोलणं हे टाळायचं. जितकी अडगळ असेल ती काढून टाका. घरात जेवढी स्वच्छता ठेवता येईल. एक वेळ ना मी तर म्हणेल कधीतरी लहान मुलं असतील तर पसारा झाला तरी चालेल, पण घाण नको, म्हणजे अस्वच्छता नको. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितका नामजप करता येईल ना तेवढे घराचे व्हायब्रेशन्स पवित्र होतात. आपल्याला देवळात गेल्यावर प्रसन्न का वाटतं, की ते आरती नामजप. तर आपण सगळे बिझी आहोत, आपण दिवसभर जपमाळ घेऊन नाही बसू शकत, मान्य आहे. पण तुम्ही बारीक आवाजात एका छोट्या स्पीकरवरती लावून ठेवा जप. दिवसातले 2 तास जेव्हा तुम्ही सकाळी ऑफिसला जाण्यासाठी आवरताय, लावून ठेवा. तुमच्याही कानावर पडेल, घरात त्याचे व्हायब्रेशन्स. मंत्र जपाची ताकद आहे, मंत्रांमध्ये ताकद आहे, मंत्र असेच नाही आहेत. सो ते व्हायब्रेशन्स घरामध्ये होतात आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. मगाशी तुम्ही एक एक्सपिरियन्स सांगितला, त्यामध्ये तुम्ही म्हणालात की ते झाड तोडल्यावरती ती एंटिटी जी होती ती घरी आली. मग ते झाड तोडलं तर झाडावरून म्हणजे त्यांचे पण काही त्यांना पण काय सांगायचं असतं का झाडांना? अर्थात, जसं आपल्यामध्ये प्राण आहे झाडांवर, आणि हे सिद्ध झालंय, विज्ञानाने हे सिद्ध केलंय की झाडांना सुद्धा इमोशन्स कळतात. म्हणजे असे या बाबतीत काही प्रयोग सुद्धा झालेत की 2 झाडं तुम्ही ठेवली, दोन्ही झाडांना तुम्ही सेम खत पाणी सगळं द्या, एका झाडाला तुम्ही जास्तीत जास्त नकारात्मक ऐकवा, तू कसा वाईट आहे, ते झाड आपोआप मरेल. सो हे असतं, म्हणजे झाडांना पण इमोशन्स आहेत, झाडं पण त्या गोष्टी बघतात. म्हणजे आता तुम्ही घरामध्ये इंडोर प्लांट्स ठेवलेत, तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे ठेवलंय मी शोसाठी किंवा मी पण ते जेव्हा जर मी प्लांटशी कनेक्ट केलं तर ते प्लांट मला सांगेल की हे घरामध्ये कसं वातावरण आहे. म्हणजे मी अशा पण केसेस केल्यात काही घरांमधले प्लांट्सच्या. तर ना त्या प्लांटने सांगितलं की ना घरामध्ये खूप 2 मुलं भांडतात आणि बाई सारखी चिडलेली असते. तर ते घरातला पूर्ण सीन दिसला मला. अजून एक अशीच केस होती, मिसिंग केस, की एक माझे स्टुडंट आहेत टेलिपॅथीच्या. तर ना त्यांनी सांगितलं की मॅडम मला झाडांची खूप आवड आहे, मी इतका छान प्लांटर घेतलेला आणि मी छान झाड माझं लावलेलं असं बाहेर दारात, म्हणजे दरवाजाच्या बाहेर फ्लॅटच्या बाहेर ठेवलेलं, आणि ते कुणीतरी चोरून नेलं, तर मला कळेल का? तर मी म्हटलं की फोटो असेल तर द्या. मग त्यांनी जुने फोटो वगैरे शोधले तर ते बरोबर फोटो सापडला. मग आम्ही कनेक्ट केलं. कनेक्ट केल्यावर ना त्या झाडाने पूर्ण सीन, पिक्चर कसा दिसतो तशी सीन दाखवला की ना तो केर काढणारा म्हणजे सफाईवाला माणूस, त्याने ते झाड नेलं, चोरलं, नर्सरीवाल्याला विकलं, नर्सरीवाल्याने त्याला 200 रुपये दिले, त्याची त्याने जाऊन त्याचे काय नशा पाणी त्याने ते केलं, आणि ते झाड मग त्या नर्सरीवाल्याने अजून एका फॅमिलीला विकलं. ते झाड आता त्या एका दुसऱ्या फॅमिलीमध्ये आहे, आणि त्या झाडाने सांगितलं की इथे ना खूप आवाज असतो, तू किती छान गाणं म्हणायचीस. तर म्हटलं तुम्ही गाणं म्हणायचा का? तर त्या म्हणाल्या हो, आम्ही गाणं गुणगुणायची. अंगावर शहारे आले. त्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्या घरातली झाडं, आपलं घर काय नाही कळत, पण जे आपण ऐकलं ना, भिंतींना पण कान असतात, तसं भिंतींना कान असतात, झाडांना डोळे असतात. आणि ज्यांच्या घरात पेट्स आहेत, असं समजा की त्यांच्या घरात CCTV लावलेले आहेत, त्या पेट्सशी पण आपण कनेक्ट करू शकतो. हे कसं? म्हणजे आता जसं झाडांशी कनेक्ट केलं, समजा आता तुमच्याकडे एखादा पेट आहे, डॉग आहे, सो त्या डॉगशी पण टेलिपॅथिकली कनेक्ट करता येतं. त्याचा फक्त फोटो लागतो, नाव. आता समजा तुमचा डॉग आहे तर ते मला कनेक्ट करायला सोपं जाईल,
फोटो आणि नाव, मी माझ्या घरी बसून मी त्याच्याशी कम्युनिकेट करू शकते. अच्छा. तर तो सांगेल, तो सांगतो की मला काय खायला आवडतं, मग माझी कोण सगळ्यात जास्त काळजी घेतं. Okay. सो हे सुद्धा कळतं. ह्यामध्ये पण काही असे रिलेशन्स, म्हणजे मी एक डॉग आणलाय त्याचं माझ्याशी काही कनेक्शन असू शकतं का मागच्या जन्मामध्ये? असू शकतं, ओके. असू शकतं, नसूही शकतं. म्हणजे असं ते कनेक्ट झाल्याशिवाय हो, नाही हो, सांगू हो. शकत. असू शकतं. पण अशी काही केस आहे हो का? हो, एक हां. केस झाली होती माझ्यासोबत. एक केस मी केली होती. तर ना त्यांनी ना ते खूप, म्हणजे एवढी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. ती व्यक्ती ते डिलिव्हरीचं काम करत होते, म्हणजे हे ॲमेझॉन किंवा हे ओके. डिलिव्हरी बॉय तसं काम करत होते. आणि ते दोघं ना कर्जत साईडला असं कुठेतरी लांब, म्हणजे बाहेरच आउटसाईड ते राहत होते एका घरात. भाड्याचं घर होतं, बैठं घर. तर ते म्हणाले ना आमच्याकडे खूप साऱ्या कॅट आहेत, म्हणजे मांजरी पहिल्यापासून, म्हणजे आम्हाला परवडत नाही पण कळत नाही, आम्ही सोडू नाही शकत. अच्छा. ते येतातच कुठून तरी, मग आम्ही त्यांना सांभाळतो आणि कित्येक हजार म्हणे आम्ही खर्च करतोय त्यांच्यावरती, माझी ऐपत नसताना. पण मी मारू शकत नाहीये, Correct. आणि कारण सोडू की पण नाही शकत. असं. तर मग मी बघितलं, मग हे काय आहे. तर त्यावेळेस मी आकाशिक थ्रू बघितलं होतं की का आहे. तर त्याचं एक पास्ट लाईफ मला दिसली. तर त्याच्यामध्ये मला असं दिसलं की ना ते कुठल्या तरी एका देशात वेगळ्या होते, तिथे ना मांजरांची पूजा करतात. अच्छा. तर ते आलं मला की ते त्या देशामध्ये होते, इजिप्त तिथे कुठेतरी मांजरांची पूजा करतात. आणि तिथे तो व्यक्ती कुठल्या तरी एका जन्मात राजा होता, छोट्या एका ह्याचा. त्यामुळे ना ते मांजरी त्याच्यासोबत होत्या. तर आता ते स्वतःहून येतात त्याच्याशी कनेक्ट व्हायला. अच्छा. ओके. सो असं होतं. म्हणजे पेटचं, म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांचं पण काही पूर्वजन्मीचं कनेक्शन बरोबर. असतं, म्हणून ते आपल्या आयुष्यात येतात. ओके. बऱ्याचदा ते आपल्याला वाचवतात सुद्धा. म्हणजे असे सुद्धा उदाहरणं आहेत की ना, जे पेट ॲनिमल असतात ना, म्हणजे आपले पाळीव प्राणी, ते आपल्यावरचं संकट स्वतःवर पण घेतात. ओके. तर म्हणजे समजा घरातल्या एखादी व्यक्तीचं खूप मोठा आजारपण, एक मी केस होती अशीच, मैत्रिणीची होती. तिचा कुत्रा होता. तर ती म्हणाली ना, शाळेत असताना होता म्हणे तो कुत्रा, आता त्याचा फोटो नाही आहे, पण तू कनेक्ट करशील का. तर मी म्हटलं बघेन, मी ट्राय करेन. त्याच्याशी ट्राय केलं तर तो मला दिसला. तर मग मी तिला म्हटलं की असा दिसायचा का, कारण फोटो नव्हता ना. Correct. तर ती म्हणाली हो तसाच होता, पांढऱ्या रंगाचा वगैरे. मग कनेक्ट केल्यानंतर तो कुत्र्याला विचारलं की का तू म्हणजे गेलास अकाली. तो नव्हता, हा तो गेला होता. तर तो म्हणाला की मी ना आईचं दुखणं स्वतःवर घेतलं. ओके. तर मी म्हटलं कोणाला आई म्हणतो. मी तिला म्हटलं तू आजारी होतीस का. ती म्हणाली नाही नाही. मग म्हटलं तो जेव्हा गेला तेव्हा कोण आजारी होतं का घरात थोडंसं. तर ती बोली हो माझी आई खूप आजारी होती आणि आईचा तो खूप लाडका होता. आणि त्याने मला दाखवलं की ना त्याच्या पोटात खूप त्रास झाला. आईला पोटाचाच काहीतरी आजार मोठा, तिचं ऑपरेशन झालं होतं. आणि त्याने ते आजार, कारण की आपण जरी म्हणत असलो की सोल लेवलला आपण खूप प्रगत समजतो मनुष्य म्हणून, पण तसं नाहीये. आपल्यापेक्षा पण प्राणी जे आहेत ना, सोल लेवलला, आत्मिक लेवलला ना, ते आपल्यापेक्षा खूप प्रगत आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी जन्म मरण ही व्याख्या वेगळी. आपण मरणाला घाबरतो, ते नाही घाबरत. ते इतकं आणि त्यांच्यामध्ये ती ताकद आहे की ते घेऊ शकतात. म्हणजे मग ते त्याने घेतलं होतं आणि ते खरंच होतं. म्हणजे त्याने मला जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या टॅली झाल्या. मी जेव्हा तिच्या आईला विचारलं, बोलले, तर त्याने मला दाखवलं की त्याने मांडीवरती एकदाच उलटी केली आणि त्याने जीव सोडला. तर ती म्हणाली की हो असंच झालं होतं. आणि त्या रडल्या अक्षरशः, कारण की तो इतका त्यांचा लाडका होता. आणि त्याने तो म्हणाला मी नाही वाचवणार आईला तर कोण वाचवणार. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं. हा, त्याने असं सांगितलं. ओके. असं आता आपण बघतो जसं आपल्या घरामध्ये पण, म्हणजे कोणाकोणाच्या घरी प्राणी असतात, मांजर, डॉग झाले, असं बाहेर पण असतात. मग हे पण ह्यांच्या दोघांचे पण मतं वेगळी असतात का? म्हणजे त्यांची जेव्हा कधी रिडिंग घेतले का तुम्ही? हो, घेतली अशी बऱ्याचदा. अर्थात मतं वेगळीच असणार ना, कारण की जे घरामध्ये पेट आहेत त्यांचे किती लाड होतात. म्हणजे जे पेट ओनर असतात अगदी आपल्या फॅमिली मेंबर सारखं त्यांना ट्रीट करतात, तेवढे त्यांचे लाड केले जातात, स्पेशल फूड. मग रस्त्यावरचे जे असतात स्ट्रे डॉग्स म्हणा किंवा, तर त्यांना ते त्याच्यासाठी वणवण करावी लागते खाणं. आत्ता लास्ट एक 15 दिवसापूर्वीचा किस्सा सांगते. मी दिवाळीची शॉपिंग करून घरी चाललेले बाईकवरून आणि काहीतरी घ्यायला मी थांबलो. तर माझे मिस्टर गेले दुकानात, मी थांबले होते, मी आणि माझा मुलगा बाईकच्या तिथे. तर ना एक कुत्रा दिसला. तर ना असं मी उभ्या उभ्या तिथेच कनेक्ट केलं
तर तो असा एकदम मलून, म्हटलं काय झालं? तर तो म्हणाला भूक लागली, मी काहीच खाल्लं नाही. तर म्हणलं बिस्किट खाणार का? तर म्हणला हां. तर मग ना मी मिस्टर आल्यावर त्यांना कारण मला ना मी कम्युनिकेट करते पण मला भीती वाटते जवळ जायची. तर मी त्यांना म्हटलं ते आल्यावर की ना बिस्किटचा पुडा घेऊन या म्हटलं पार्लेची. तर तो म्हणे आता काय उशीर झालाय घरी जायला नाही, काय तू काढलं? म्हटलं त्याला ना भूक लागली तर बिस्किट खाईल. तर म्हटलं की काहीतरीच. म्हटलं हो तुम्ही आणा तरी. तर त्याने आणलं, बिस्किट टाकलं, त्याने ना खाल्लं नाही काय. तर माझा नवरा म्हणाला की काय पण सांगते बघ, तो खात पण नाही. मी म्हटलं तो खाईल, तो भुकेलाय. त्याने आधी वास घेतला, मग नंतर त्याने ते थोडंसं टेस्ट केलं, मग त्याला कळलं की खायचंय. तो म्हणाला मी आयुष्यात कधीच बिस्किट नाही खाल्लेलं. रस्त्यावरचा होता ना तो बिचारा, जे मिळेल ते खात असेल. त्याने लिटरली माझ्या समोर अख्खा पुडा संपवला. आणि मग आम्ही घरी गेलो. तर तो थँक्यू म्हणाला की हा थँक्यू तू दिलंस. कारण की ते मी जेव्हा कम्युनिकेट आणि असं होतं स्ट्रे ॲनिमल्सच्या बाबतीत हे खूप होतं की त्यांना तेवढं पॅम्पर नाही केलं जात. मग तशा पण त्यांच्या म्हणजे डोक्यामध्ये गोष्टी असतील ना. माणसाचं जसं असतं, आता एक गरीब आणि एक श्रीमंत असतो, माझी लाईफ अशी का, अशा पण त्यांच्या मनात पण अशा गोष्टी असतील. जेव्हा ते पाहतात की एक जो कुत्रा आहे तो मस्त मर्सिडीज मधून जातोय आणि मी रस्त्यावरती, माझं खायचे पण माझे हाल आहेत. पण हेच तर त्यांचं कर्म पण असतं ना. कुठेतरी ते हाल काढतील तर पुढचा जन्म त्यांना अशा पेटचा मिळेल. त्याच्या पुढचा जन्म अजून उच्च स्तरावर. असं करत करत आपण जे म्हणतो ना 84 लक्ष योनी, फायनली आपण मनुष्य योनीपर्यंत पोहोचलोय. हा, हे आता आपण पण कुठेतरी कित्येक योनींमध्ये आपण पण त्या लेवलला असू कदाचित. आणि तसंच झाडांचं पण, जे बाहेर झाडं असतात त्यांचं काय मत असतं? बऱ्याचदा ना बाहेरची जी झाडं असतात ना, स्पेशली मोठी, म्हणजे वडाचं किंवा पिंपळाचं किंवा अशी जुनी, तर ते झाडं ना ती नेचरमध्ये ती तेवढी स्ट्रॉंग असतात. त्यांना आपल्या घरातल्या कुंडीतल्या झाडांसारखं किंवा त्यांना तेवढ्या पॅम्परिंगची गरज पण नसते. पण ना मग ते घर बनतात. म्हणजे मग घर म्हणजे काय, पक्षी तिथे राहतात. तसंच काही एनर्जीज पण असतात. सो त्या जरी डोळ्यांना दिसत नसल्या तरी काही एनर्जीज असतात. म्हणजे अशा पण मी केसेस बघितल्यात. जसं आपण झाडावरती वटवाघूळ लटकलेले बघतो ना, तसं ते कनेक्ट केल्यावर एनर्जीज दिसतात. मग विचारलं की अरे भीती नाही वाटत का? तर म्हणे नाही, त्याचं घर आहे ना हे, मी घर आहे त्यांचं. सो असं होतं. पण ते एक्सपेक्ट नाही करत. जसं पेट ॲनिमल तुम्ही म्हणता की त्रास होतो किंवा त्यांना, तसं झाडं मुळातच ना ती सर्वाईव्ह करून जातात बाहेरच्या म्हणजे ऊन पावसात पण. तशी ती सक्षम असतात. अनलेस अँड अंटिल कोणी जाणून बुजून त्रास नाही देत किंवा तोडत नाही असं. ओके. तशा झाडांनी काही कम्युनिकेट केले का तुमच्यासोबत? काही असा किस्सा झालाय का? तसे बरेच किस्से आहेत ॲक्च्युली. जे मी पहिल्यांदा घराचा किस्सा सांगितलेला ना, त्यांच्याच घराच्या समोर एक झाड होतं, त्याच्याशी कम्युनिकेट केलं होतं. तर त्या झाडाने सांगितलं की खूप एंटिटी आहेत, घरातल्या मुलांना सांगा इथे येत जाऊ नका, तिने सांगितलं. आणि एखादा दिवा लावा तिथे म्हणून, त्या एंटिटीनी शांत राहावं आणि तुम्हाला त्रास नको देऊ दे म्हणून. हे झाडाने सांगितलं. हो. आणि इवन झाडावरच्या एंटिटीज मग कधी कधी ज्यांचा ऑरा वीक असतो, ऑरा म्हणजे आभा मंडळ, आपल्या प्रत्येकाची एनर्जी असते. जो व्यक्ती नामस्मरण करतो, जो व्यक्ती पुण्यकर्म करतो, त्याचा ऑरा स्ट्रॉंग असतो, त्याला हा त्रास कमी प्रमाणात जाणवतो. पण जो व्यक्ती काहीच नाही करत आहे, आणि स्पेशली हे कधी होतं माहिती आहे, कोणी नॉनव्हेज वगैरे घेऊन आपल्यात सांगितलेलं असतं, पूर्वजांनी आपल्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत ना, त्या गोष्टींमागचं सायंटिफिक रिझन कदाचित त्यांना तेव्हा माहीत नसेल, पण अशा बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे एक अशी केस होती की ना, तो व्यक्ती नॉनव्हेजचं पार्सल घेऊन आला, ते एंटिटी त्याला अटॅच झाली. मग त्याच्यानंतर मग ते गावाला असायचं उतारा, तसं आलं की तुम्ही ते जेवण बनवून त्या झाडाखाली ठेवा, पिंपळाचं झाड. आणि ते अटॅच झाली हे कसं कळलं? व्यक्तीच्या वर्तवणुकीमध्ये बदल, झोप नव्हती येत, त्रास अचानक काही शारीरिक वाढले किंवा विक्षिप्त थोडंसं वागणं. सो हे असं होतं. पण मग ते झाड डिनाय नाही करत कुठल्या एंटिटीला राहायला. अच्छा, म्हणजे ते स्वतःला एक शेल्टर समजून दुसऱ्यांना राहून देतं. येस. आपण घरामध्ये जे प्लांट्स आणतो तर त्याच्या पण मागचं बरं सायन्स आहे की हे प्लांट्स ठेवले पाहिजेत. पण जेव्हा आपण ते घरी आणतो त्याच्यानंतर त्यांची पण काही इच्छा असते का? असते ना. बऱ्याचशा प्लांटशी कनेक्ट केलं ना घरातल्या, की ते सांगतात की मला ना ह्या कोपऱ्यात ठेव, मला ना कमी पाणी घाल, मला थोडं उन्हात ठेव, असं ते सांगतात कनेक्ट केल्यावर. किंवा मला ना 15 दिवसातून एकदाच खत दे, किंवा मला ना मोठ्या कुंडीत शिफ्ट कर. सो हे सांगतात ते.
त्या गोष्टी सांगतात. इवन आता माझी आत्ताच्याच रिसेंट बॅचमध्ये मी म्हणजे मी टेलिपॅथी शिकवते, तर स्टुडंटसोबत मी प्रॅक्टिस पण घेते. तर मी स्टुडंट्सना प्रॅक्टिस म्हणून माझ्या घरातल्या एक प्लांटची केस दिली होती. तर माझे स्टुडंट पण बघतील हा व्हिडिओ. तर केस दिली होती, तर त्यातल्या एकाला सांगितलं त्या पाम प्लांटने की तिच्या नवऱ्याला सांग जरा बाईक हळू चालव. आता हे माहिती असणार आहे का? नाही कोणालाच, की माझा नवरा बाईकने ऑफिसला जातो. हे तर माहिती असण्याचं कारण नाहीये. पण त्या झाडांचं पण जसं आपण म्हटलो एनर्जी लेवलला, ते पण आपल्याशी एनर्जी लेवलला कनेक्ट होतं. आणि त्यांचं पण ते प्रेम होतं म्हणून त्यांना पण त्यांनी तो माहिती आहे. मेसेज दिला की त्यांना सांग की ना कुटुंबासाठी सल्ला, तर त्याला सांग बाईक जरा हळू चालव. तर मग मी म्हटलं तू रोज बाईकने जरा फास्ट जातोस का? तर मग नवरा माझा म्हटलं हो आता लेट होतो, तर मग काय फास्टच जाणार. तर मी म्हटलं असं झाडाने सांगितलंय तुझ्यासाठी मेसेज. सो ह्या गोष्टी होतात. म्हणजे लोकांना ना ह्या गोष्टी फेक वाटतात, पण ते फेक नाहीये. कारण की जसं आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढल्यानंतर त्या व्यक्तीचा फोन येतो हे आपण मानतो, पण मग हे आपण कम्युनिकेशन का नाही मानत? आत्मा आपण म्हणतो, बघितलंय का कोणी? नाही बघितलेला, पण आहे ना. सो तसाच सोल आहे. त्या एक जसं आपण सायन्समध्येच जर सायंटिफिकच वेने घ्यायचं झालं तर एव्हरीथिंग इज एनर्जी. सगळ्याच गोष्टींमध्ये एक एनर्जी आहे, ऊर्जा तत्व आहे. मग ती सजीव असू दे किंवा निर्जीव. आणि प्लांट्स तर सजीव आहेत ना, झाडं सजीव आहेत. मग त्यांची ऊर्जा कशी नाकारू शकतो आपण? आणि टेलिपॅथीमध्ये अशी कोणती एकदम वेगळी केस तुम्ही हँडल केले का आतापर्यंत, जिथे तुम्हाला आन्सर्स अनएक्सपेक्टेड होते आणि तुम्ही स्वतः शॉक झालात? अशा बऱ्याच केसेस आहेत, पण एक आहे रिसेंटची केस. मुंबईमध्ये त्यांचा फ्लॅट आहे 3 BHK. तर त्यांनी मला कनेक्ट केलं. तर त्या म्हणाल्या की ताई माझा ना फ्लॅट विकलाच जात नाहीये, 3 वर्षापासून आम्ही ट्राय करतोय, तर विकलाच जात नाहीये, तर तुम्ही प्लीज कनेक्ट करा. मी म्हटलं ठीक आहे. तर मी कनेक्ट केलं सुरुवातीला, म्हणजे बसले जस्ट कनेक्ट असंच बघून कनेक्ट केलं. तर मला असं आलं की मला नाही विकलं जायचं, मला ह्याच कुटुंबासोबत राहायचं. आणि त्यांनी मी 5 प्रश्न घेते क्लायंट. त्यांनी मला प्रश्न दिले होते की कधी विकला जाईल, कोणाला विकला जाईल, किती पैसे येतील. म्हटलं अरे हे काय होतंय असं, म्हणजे प्रश्न सगळे वेगळे आणि हे तर वेगळंच काहीतरी सांगतंय. तर मग म्हटलं की ठीक आहे परत बघू. मी परत एकदा कनेक्ट केलं, परत तेच आलं की नाही विकलं जायचं, मला ह्या कुटुंबासोबतच जायचं. तर त्याच्या मागची स्टोरी अशी होती की ज्या लेडीजने त्यांनी फोन केला होता, त्यांच्या वडिलांचं घर होतं ते. आता ते वडील हयात नाही आहेत, आई आहे आणि त्या 2 बहिणी आणि 1 भाऊ. तर आईची अशी इच्छा होती की घर विकून 3 समान हिस्से करून बहिणींना 1 हिस्सा आणि भावाला 1 द्यावा. पण वडिलांनी ते घर खूप कष्टाने घेतलं होतं. जुनी बिल्डिंग होती, रिडेव्हलपमेंट होऊन त्यांना तिथे ते नवीन घर मिळालं. म्हणजे त्यांनी आयुष्यभराची ते घरासाठी त्यांची स्वप्न होती, त्यामुळे त्यांची पण कुठेतरी आतून सोलची इच्छा नव्हती, त्या घराची पण इच्छा नव्हती की मला विकलं जावं. तर मग मला असं आलं की त्यांना सांगा तुम्ही सेटल करा, तो जो मुलगा आहे त्याला राहू दे इथे, मला ह्या फॅमिली सोबतच राहायचं आहे. मग मी त्यांना सांगितलं की ताई तुम्ही काय एनर्जी एक्सचेंज वगैरे देऊच नका, मी तुमचा काही रिपोर्ट नाही बनवलेला, कारण की तुम्ही जे प्रश्न पाठवलेत तर त्याच्या पूर्ण वेगळं हे आन्सर आहे. आणि तुमचं घर विकलं नाही जाणार, आणि जरी ते विकायचा तुम्ही खूप प्रयत्न केला तर तुम्ही जे एक्सपेक्ट करता ना अमाऊंट, त्याच्यापेक्षा खूप कमी अमाऊंट तुम्हाला मिळेल. बाकी तुमची इच्छा, कारण इच्छाच नाहीये घराची जायचं. आणि ते म्हणाल्या, मी म्हणजे सुरुवातीला मी कसं कॉलवर बोलले होते त्यांच्याशी, कनेक्ट नव्हतं केलं घराशी. तर त्या म्हणाल्या की ना, मी म्हटलं ऑनलाईन टाका ना ॲड. तर म्हणाला मी सगळं केलंय, ऑनलाईन ॲड टाकलाय सगळं, पण 3 वर्ष झाले आमचं घरच विकलं जात नाही. सो हे थोडंसं वियर्ड लगेचच लक्षात येतं ना. सो ही खूपच वेगळी केस होती की ते घराने सांगितलं मला नाही जायचं, मला याच फॅमिली सोबत राहायचं. इवन आत्ता माझ्या घराशी कनेक्ट केलं होतं, माझ्या स्टुडंटला मी देते केस प्रॅक्टिस, तर दुसऱ्यांची परमिशन नाही मी देऊ शकत, माझ्या घराशी करा कनेक्ट. तर त्यांनी एकाला असं आलं की घराची इच्छा आहे तुम्हाला, घराने सांगितलं आम्हाला की तुम्ही नवीन घराचा काही विचार करताय का. आता ही आमची पर्सनल गोष्ट होती की मी आणि माझ्या नवऱ्याची पर्सनल गोष्ट, जे आम्ही दोघंच बोललोय त्या घरात, त्यांना माहिती असण्याचा प्रश्न नाहीये, पण मी त्यांना शिकवलंय त्या पद्धतीने की त्यांचं कनेक्शन पण छान व्हायला लागलं स्टुडंट्सचं, आणि मला खूप आनंद होतो. तर मी म्हटलं हो, आम्ही विचार करत होतो की लहान होतंय. तर घराने सांगितलं की ठीक आहे हरकत नाही, तुमची प्रगती होत असेल, पण मला विकू नका.
तर मी म्हटलं ओके, हा त्याला पण ठेवा आणि अजून एक घ्या. हा हा, मला विकू नका. म्हटलं बरं अजून, तर म्हटलं आमचा विचार पण नाही आहे, बघूया. तर त्यांनी सांगितलं की मला विकू नका, पण ना माझ्या तुम्ही रेंटने दिलं, तुमची भरभराट होईल, दुसरीकडे दुसरं घर घेतलं तरी माझी हरकत नाही आहे, मला विकायचं नाही, पण माझी काळजी घेणारी फॅमिली शोधून आणा आणि इथे तुम्ही ठेवा रेंटने, तर मला चालेल. बरोबर. ओके. आणि जेव्हा मी मेडिटेशनला बसते, कारण की माझ्या घरात पण मी अशी जागा तयार केली आहे बाल्कनीमध्ये, इतकं सकारात्मक, इतकं पॉझिटिव्ह की ना कुणी मैत्रीण वगैरे माझी आली किंवा कोणी तिथे बसलं तरी त्यांना छान वाटतं. अच्छा. कारण की तिथे झाड आहे, तिथे बसून मी रोज मेडिटेट करते, तर त्या जागेची ऊर्जा हळूहळू सकारात्मक होते. करेक्ट. आता ज्यावेळी असं आपल्याला आन्सर येतं की मला दुसरं घर घ्यायचंय, पण हे घर मला सांगते की नको विकू. जर समजा असं कोणी ते घर सेल केलं आणि कमी प्राइस वगैरे जरी आला तरी सेल केलं, पुढच्या लाईफमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम होतो का मग? पुढच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असा नाही, पण कदाचित ते घराचा आशीर्वाद आपण म्हणतो ना, एखादं भरभराट असेल तर ते थोडासा निघून जातो. हा येस, तो डोक्यावरचा हात निघून गेला. मग त्यांना ते मग एक करू शकतो आपण. आता प्रत्येक वेळी आपण असं नाही ना म्हणू शकत की मी नाही घर विकणार. काही वेळेला मला जर पैसे उभे करायचे तर मी हे घर, मग त्यावेळेला काय करायचं, वास्तुदेवतेला तुम्ही नमस्कार करा, त्या वास्तूला म्हणा की आता आमच्याकडे ऑप्शन नाहीये म्हणून आम्ही तुम्हाला विकतोय, परमिशन घ्या ना, रिस्पेक्ट दाखवा. ते म्हणजे कम्युनिकेट करा तुम्ही त्याच्यासोबत. येस, डायरेक्टली तुम्ही तुमचा डिसिजन नका घेऊ. आणि ऑब्व्हियसली तुमच्या काही कारणांमुळेच तुम्ही विकता, नाही तर आजकाल कोणाला नकोय 2-2, 3-3 घरं, सगळ्यांनाच पाहिजेत. पण आता मुंबई सारख्या शहरात आपण रेट्स पण बघतोय की इतके गगनाला भिडलेत की मध्यमवर्गीय माणूस म्हणजे घर घेणं खूप कठीण होत चाललंय दिवसेंदिवस. घरामध्ये ज्यावेळी एंटिटी, नेगेटिव्ह एंटिटी असते, त्यावेळी घराला तो त्रास होत असतो का? घराची एनर्जी नकारात्मक होते. म्हणजे वास्तूला त्रास होण्यापेक्षा ना त्या घराचे व्हायब्रेशन्स चेंज होतात. जसं आता सोप्या भाषेत सांगायचं तर मंदिरात गेल्यावर पवित्र वाटतं, तसं स्मशानात गेल्यावर वाटेल का, नकारात्मक वाटेल. सो तशी घराची एनर्जी चेंज होते त्या एंटिटीमुळे, पण त्याचा त्रास घराला पण होतोच कुठे ना कुठे. घराला पण वाटतं की ती निघून जावे. करेक्ट. तसं घराने काही कम्युनिकेट केलं का तुम्हाला ज्यावेळी नेगेटिव्हिटी होती? म्हणजे एक घराची केस मी केली होती, त्यांचा पण ना फ्लॅट होता, विकला जात नव्हता. तर ना त्या घरात एंटिटी होती. आधी घर व्यवस्थित होतं. कसं असतं, आपण तिथे राहतो तर रोज तिथे पूजा होते, दिवा लावतो आपण, अगरबत्ती लावतो, घरात काहीतरी ऍक्टिव्हिटी होते ना, स्वच्छता होते, तेव्हा ते घर छान होतं. पण नंतर ती फॅमिली दुसरीकडे शिफ्ट झाली, ते घर त्यांनी असंच ठेवलं बंद, आणि तिथे ती एंटिटी आली. आता हे प्रत्येक वेळेस होईलच असं नाही, कधी कधी होतं. सो त्यावेळेला ते तसं झालं आणि मग ते घर विकलं जात नव्हतं. मग तेव्हा उपाय आला की ते अमुक तमुक पूजा वगैरे हवन ते करून घ्या, घराचं शुद्धीकरण करा, ती एंटिटी जाईल, मग ते घर विकलं जाणं सोपं होईल. मग हे सांगितलं जातं समोरच्याला. कधी कधी असंही होतं की घरामध्ये दोष नसतो. म्हणजे एक मी केस केली होती, तर त्या व्यक्तीने सांगितलं, साधारण 48 वगैरे वय होतं त्यांचं, मेसेज वगैरे केलेले त्यांनी, आणि ती केस दिली होती होम कम्युनिकेशनसाठी. तर ते म्हणाले ना, मी आधीच्या घरात होतो तिथे पण खूप निगेटिव्ह होतं, माझं तर लग्न पण नाही झालेलं आणि जॉब पण गेला, आम्ही किती वर्ष जॉबलेस आहे आणि आई आणि मी दोघंच राहतोय वगैरे, आता आम्ही दुसऱ्या घरात आलोय, तिथे पण सुरुवातीला ठीक होतं पण इथे पण तोच प्रॉब्लेम, काय होतंय असं. जेव्हा मी घराशी कनेक्ट केलं, घराने सांगितलं माझ्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्या मागे 15 वर्षापासून एंटिटी आहे. ओके. तर आणि त्यामुळे त्यांना त्रास आहे, मग तो त्यांना पर्सनलाइज सोल्युशन आलं. सो अशाही गोष्टी होतात. ओके. म्हणजे आपण वास्तूच्या हिशोबाने घरामध्ये म्हणजे ना बऱ्याचदा काय होतं माहितीये, लोक वास्तूला दोष देतात. हा बरोबर. पण प्रत्येक वेळी वास्तूचा पण दोष असेलच असं नाही. आणि असं त्यांच्या मनात पण येतं की वास्तूच्या हिशोबाने घर त्यांनी बरोबर सेट केलंय तरी पण हे प्रॉब्लेम्स का, पण ऍक्च्युअल रिझन वेगळा असतो आणि आपण वास्तूला दोष देतो. हा, दरवेळी वास्तू जबाबदार नसते, काही वेळेला आपली कर्म असतात, काही वेळेला एंटिटी पण असतात. सो हे ती केस ते कनेक्ट केल्याशिवाय नाही कळत. हो, प्रत्येक केस वेगळी असते, असं काही सेम नसतं प्रत्येकाचं. म्हणजे आज तुमच्या घराने जर सांगितलं की मला इंडोर प्लांट्स आवडतात, म्हणजे जरुरी नाही की माझ्या घराला पण आवडतील. माझं घर म्हणेल नाही तू बाल्कनीतच ठेव प्लांट. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते ना. जसं माझा कलर चॉईस वेगळा आहे, तुमचा कलर चॉईस वेगळा आहे, तसंच सेम पेट्सच्या बाबतीत असतं, तसंच सेम आपल्या घरांच्या एनर्जीच्या बाबतीत असतं. म्हणजे घरामध्ये तुम्हाला काय वाटतं, टेलिपॅथी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये करून घेणं?
खरं तर ना टेलिपॅथी हे होम किंवा पेट कनेक्शन किंवा प्लांट कनेक्शन ह्याच्यापेक्षा खूप पुढची आहे. टेलिपॅथी म्हणजे काय, जेव्हा मनुष्य बोलत नव्हता आपापसात, भाषेचा पण जेव्हा विकास अश्मयुगीन काळात, भाषा पण जेव्हा डेव्हलप झाली नव्हती तेव्हा कसं कम्युनिकेट करायचं, कसं संवाद साध, टेलिपॅथिकली जंगलात गेले प्राणी मारायला, इथे बायका बसल्यात वाट बघत, टेलिपॅथिकली कम्युनिकेशन हे आपल्यामध्ये होतं. पण जसं शेपूट निघून गेलं तसं ही पण कला आपण घालवली आहे, निघून नाही गेलेली, घालवली आहे. तर ती आपण काही प्रॅक्टिसने स्वतःचे इंट्युशन स्ट्रॉंग करू शकतो, मेडिटेशन थ्रू किंवा काही. आणि ते स्ट्रॉंग झाले तर ना आपल्या आयुष्यात ना त्याचा आपल्याला खूप फायदा होतो निर्णय घेण्यासाठी. म्हणजे कुठलेही मोठे निर्णय, करिअर वाईज किंवा काही मोठे निर्णय, की सोपं सांगते की समजा आज मला अमुक ठिकाणी जायचं आहे, तर माझं पक्क नाही की जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको, तर आपलं मन बोलतं ना की जा आज तू जाच. सो ते मन बोलतं म्हणजे काय, म्हणजे इंट्युशन. ते इंट्युशन्स आपले स्ट्रॉंग होतात जेव्हा आपण टेलिपॅथी प्रॅक्टिस करायला लागतो आणि त्याचा आपलं आयुष्य बदलवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. सो हे तर एक भाग हा आहेच की तुम्ही झाडांशी कम्युनिकेट करू शकता वगैरे, पण टेलिपॅथी बेसिकली एनर्जीशी कम्युनिकेशन आहे. आणि ते कम्युनिकेशन करण्यासाठी बेस काय आहे तर तुमचं मेडिटेशन आणि इंट्युशन स्ट्रॉंग. इंट्युशन स्ट्रॉंग झाले की तुम्हाला तुमच्या आयुष्यात पण त्याचा ओव्हरऑल फायदा होणारच आहे. आणि तो होतोच. म्हणजे निर्णय घेण्यासाठी आपल्याला दरवेळी दुसऱ्यांवर अवलंबून राहायची गरज नाहीये. ते तुमचं अंतर्मन, आपण म्हणतो ना आपलं सबकॉन्शियस माइंड, ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने गाईड करायला लागतं. आता जर इतका इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि मी स्वतः म्हणजे शॉक होतो की इतक्या गोष्टी पण होतात. जसं मी सांगितलं की व्हिज्युअल्स तुम्हाला जे दिसतात, ऑटोमॅटिक फ्रीज ओपन होऊन आतमध्ये काय आहे ते सगळं दाखवतात, वॉर्डरोब ओपन करून आतमध्ये कपडे कसे ठेवतायत घरामध्ये. म्हणजे असं प्रत्येक घर नाही दाखवत, जिथे प्रॉब्लेम असतो तिथे. पण म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आणि असं आहे की मला स्वतःला असं वाटतं की नाही, या शिकून घेणं खूप गरजेचं आहे. तर जर समजा आपल्या व्ह्युअर्सला जर कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही शिकवता का? हो, मी शिकवते. बऱ्याच आतापर्यंत स्टुडंट्सना मी शिकवलंय, ते खूप छान प्रॅक्टिस. तुमच्या स्टुडंट्सला जे तुम्ही शिकवलंय, एका स्टुडंटचा असा काही वेगळा एक्सपिरियन्स होता का टेलिपॅथीमध्ये, जे त्यांनी तुम्हाला शेअर केला आणि तो स्वतः म्हणजे बिलीव्ह नव्हता करू शकत? आता रिसेंटचा सांगते एक्सपिरियन्स, की एक स्टुडंट आहे माझा, आत्ता सध्याच झाले त्यांची बॅच. तर त्यांना मी झाडाशी कनेक्ट करायला दिलं होतं, सगळ्यांना, माझ्या घरातल्या प्लांटशी सगळ्यांनी केलं कनेक्ट. तर तो म्हणाला की आता मी सगळ्यांची उत्तरं म्हणजे त्याने नव्हतं केलं कनेक्ट, तर तो म्हणाला ना मी सगळ्यांची उत्तरं ऐकलीत. तर मला म्हणे मॅडम मला ना वेगळं झाड द्या. मी म्हटलं तर तू त्याच्याशी एकदा प्रॅक्टिस तर कर. तर म्हणाला की ठीक आहे. तर त्याने काय केलं, त्याने मस्करीमध्ये तो त्या झाडाला म्हणाला कनेक्ट केल्यावर की ना मला अशी उत्तरं दे जी तू कुणालाच नाही दिलेली. तर मग ते स्नेक प्लांटशी कनेक्ट केलं होतं. तर स्नेक प्लांटला त्याने काही प्रश्न विचारले, तुला घरी कधी आणलं वगैरे, आणि त्या प्लांटने सगळी चुकीची उत्तरं दिली त्याला. तर तो मला फोन करून म्हणाला मॅडम मी कनेक्ट केलं, तर त्याने मला असं सांगितलं त्याला 2.5 वर्षापूर्वी आणलंय. मी म्हटलं अरे नाही, त्याला तर 6 महिन्यापूर्वी आणलंय. तर मी त्याला म्हटलं की तू मला अशी उत्तरं दे जी तू कुणालाच नाही दिली. मग मी त्या प्लांटशी कनेक्ट केलं तर ते म्हणजे हसल्याची फिलिंग आहे मला, की हाच म्हणाला ना मस्तीमध्ये की अशी उत्तरं दे जी कुणालाच नाही दिली चुकीची उत्तरं. तर आम्ही इतके हसलो, म्हणजे लिटरली तो स्टुडंट पण आणि मी पण. आणि तो खूप छान, म्हणजे असे पण एक्सपिरियन्सेस होतात की त्याला अशी उत्तरं दिली की जी कुणालाच नाही दिली. तर त्याचा प्रश्न विचारण्याचा हे वेगळा होता. बरोबर आहे. खूप म्हणजे छान वाटलं मला पण. आणि हा टॉपिकच, ही मोडॅलिटीज वेगळी आहे. हा म्हणतो की माझं पाणी आहे ना 4-5 दिवसातून एकदा बदलतात. आणि म्हणजे तुम्ही खूप देवाचं खूप करता, म्हणजे पूजा वगैरे बऱ्याचदा तुम्ही खूप करता. आणि ॲज अ फॅमिली म्हणजे यू आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि असं आलं की ना तुमचं घरावरती खूप प्रेम आहे तुमच्या, म्हणजे तुम्ही घरातली एकूण एक गोष्ट ना खूप प्रेमाने घेतली, ते याला खूप आवडतं. इव्हन याचं हे पण तुम्ही खूप बघून घेतलंय, याने सांगितलं मला की खूप आवडतं. बघून घेतलं. बरोबर. आपण गेलो होतो ना चैतुला, बोलला ह्याच्यामध्येच आपण मनी प्लांट ठेवूया. सो ते त्याला खूप आवडलं की ह्यांनी खूप छान बघून घेतलंय. तो म्हणतो की 4-5 दिवसातून पाणी बदलतात, ठीक आहे हरकत नाही, मला चालतं. पण दिस प्लांट इज व्हेरी हॅपी, म्हणजे तुमच्या घरात खूप प्रसन्न वातावरण असतं. पूजा खूप छान सकाळी होते आणि तेव्हा इतकं घरातले व्हायब्रेशन पूर्ण चेंज होतात. आणि तुम्ही पूजा करता बऱ्याचदा असं आलं, आणि मंत्र वगैरे लावता बारीक आवाजात, ते सुद्धा सांगितलं.
आणि दोघं पण खूप मेहनती आहात, म्हणजे तुम्ही तुमची वाईफ दोघं पण खूप मेहनती आहात, त्या पण खूप मेहनत करतात आणि दोघं पण एकमेकांना साथ देतात. तर असेच राहा आणि मला सोबत ठेवा. तर खूप बरं वाटलं आणि मला स्वतःला एक्साइटमेंट आहे टेलिपॅथीबद्दल, म्हणजे शिकण्याची आवड आहे. तर मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, म्हणजे जर कुणाला शिकायचं असेल टेलिपॅथी, नाहीतर जर कुणाला हिलिंग हवी असेल हां, ते तुम्हाला रीडिंग हवी असेल हो. तरी फक्त मला व्हॉट्सॲप हो. मेसेज करा. कॉलवरती कधी कधी मी अवेलेबल नाही Yes. होत, कारण की बाकीच्या पण गोष्टी असतात, त्यामुळे एका वेळेला खूप कॉल आले तर मला नाही अटेंड बरोबर करता आहे. येत. पण व्हॉट्सअप केल्याने तुम्हाला ते प्रॉपर हां, मला नंतर अपॉइंटमेंट्स देता पण येईल. मी फ्री झाल्यानंतर मी मेसेजेस Yes. बघू शकते. चालेल चालेल. खूप खूप धन्यवाद ताई, खूप बरं वाटलं Thank तुमच्याशी you. बोलून आणि खूप वेगळी एनर्जी होती. मी स्वतः असं वाटत होतं मी स्वतः प्लांटसोबत बोलतोय, घरासोबत बोलतोय, तो फील आला मला. आपण करूया नेक्स्ट पॉडकास्ट पण, आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, आम्ही ट्राय करू नेक्स्ट पॉडकास्टमध्ये ते कव्हर करण्यासाठी. हो, नक्की. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.